गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. खूप दिवसानंतर व्हिडिओ होते कारण की आम्ही थोडं गावाला गेलेलो होतो. सो त्याच्यामुळे काही दिवसांसाठी आम्ही व्हिडिओ बनवू शकलो नाही. सो त्याच्यामुळे मी काही दिवसाचा ब्लॉग टाकलेला नाही आहे. इकडे आम्ही आग्र्याच्या मामाकडे आलो होतो कारण की त्याच्या घराचं वास्तुशांती होतं. सो आम्ही त्या गडबडीमध्ये थोडं बिझी होतो. इकडे मी आविराला स्विमिंग करायला घेऊन आलेली आहे. 2-3 दिवस झाले मी त्याला थोडं स्विमिंग करायला शिकवते आहे पाण्यात, कारण की लहान मुलांना तसंही पाण्यात खेळायला खूप आवडतं. सो ती खूप जास्त एन्जॉय करते पाण्यामध्ये. तिकडेच मग मी तिला थोडं स्विमिंगच्या ट्रिक्स शिकवत आहे, कसं स्विमिंग करायचं काय, आणि तिलाही पाण्यात आवडतं त्याच्यामुळे ती खूप जास्त एन्जॉयसुद्धा करत होते. कधी कधी नको नको पण म्हणत होते पाण्यामध्ये, पण ती घाबरतसुद्धा नव्हती, छान खेळत होती पाण्यामध्ये. तिकडे तिचा दादा आलेला होता, खूप जणं होते घरचे, त्याच्यामुळे खूप छान प्रकारे तिने मला काही त्रास न देता खूप खेळत होते. तिकडे ती तिच्या दादाला बोलवते ये माझ्याकडे म्हणून. आणि ती पुन्हा पुन्हा त्याच्यातून मी तिला म्हणत होते चल बाहेर, तर नाही, तिला पाण्यातच खेळत होतं. लहान मुलांना तसंही पाणी आवडतं खूप जास्त. सो ती त्याला एन्जॉय करत होती आणि छानपैकी हात पाय मारत होते. सो तिला ते खूप जास्त आवडत होतं स्विमिंगसोबतच मी तिला खूप जास्त बाकी ॲक्टिव्हिटीज पण शिकवत होते. जसं आई होती माझी तिकडे, आई आजी, ते पूर्णच फॅमिली होती, माझी 11 जणांची फॅमिली आहे. सो खूप जणं होते. मी तिला म्हणते चल, तर ती बघा ती कशी उभी राहिली की बाबा नाही, पुन्हा तिथे जायचं खेळायला, डुबुक डुबुक करायचं असं बोलते ती. आणि आता इकडे बघा कसं, आता मी जाताना लगेच मला बॉटल दे, मी माझं सामान उचलणार, माझी थैली, खूप क्यूटपणे स्वतःची थैली उचलून निघाली कापायला खेळायला. पण किती तिची एनर्जी, तेवढं स्विमिंग करून सुद्धाही नंतर पुन्हा आम्हाला खेळायचं. तर ते कसं, झुला, ही राईड झाली की ती राईड, ती राईड झाली की ही राईड, फुल मस्ती मजा चालू होती तिची. सगळ्या गोष्टीचा एन्जॉय करत होते. इतकी एनर्जी कुठूनच आणते हेच मला तिचं कळत नाही. खूप जास्त एन्जॉय करत होते. तिचं एन्जॉय झाल्यानंतर थोडंसं खूप जास्त खेळल्यानंतर दमतही होती रात्री, आणि झोपतसुद्धा नव्हती लवकर, तरी पण तिच्या ह्याच्यात खूप जास्त एनर्जी आलेली होती. खूप छान वाटत होतं कारण की ती खूप छान प्रकारे खेळत होती. आणि म्हणतात ना, मुलं जेवढं ॲक्टिव्ह असतात तेवढं चांगलं राहतं, जेवढं खेळतात तेवढं खातात, ते खरं आहे. छान भरपूर खेळायची, छान मस्त राहायची. इकडे आजोबासोबत पण मस्ती करायची. आता आम्हाला लटकायचं सुद्धा होतं, खेळायचं होतं, चढायचं होतं, उतरायचं होतं, सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या होत्या. आविरा कशाच गोष्टीला घाबरत नाही, सगळ्या गोष्टी तिला ट्राय करून बघायच्या असतात. आणि मला तिची गोष्ट खूप आवडतं. तिला सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून मी तिला सगळं करू देते. कारण की जेवढं आपण मुलांना बांधून ठेवतो तेवढं ते थोडं नाजूक होतात असं म्हणतात. इकडे लगेच माझी लिपस्टिक घेतली. रात्री आम्ही तिच्या मावशीचा बड्डे होता म्हणून मी रेडी होत होते, तर लगेच माझ्या लिपस्टिकने सगळं टोन भरून घेतले. माझं थोडं लक्ष नसतं तर लगेच स्वतःला दाखवते. इकडे आम्ही रेडी झालो माऊच्या बड्डेला जायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू.